Hello children, today we are going to learn a grammar topic figures of speech. विद्यार्थी मित्र हो, दागिने परिधान केल्याने व्यक्तीच्या सौंदर्यात भर पडते. जी गोष्ट व्यक्तीची तीच भाषेची. कवी आपली कविता अधिक आकर्षक, सुंदर, परिणामकारक व्हावी म्हणून कवितेमध्ये आपली नेहमीची साधी भाषा न वापरता भाषेला शब्दांचा साज चढविला जातो. त्यामुळे भाषेचं सौंदर्य खुलतं, बोलण्यातील अर्थ अधिक आकर्षकपणे प्रकट होतो. यालाच आपण अलंकारिक भाषा म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीच म्हणतो. Poets make the poems musical and different from prose by using many poetic devices. These poetic devices are figures of speech. So today we are going to learn figures of speech. मराठीमध्ये याला अलंकार असं म्हटलं जातं. तर पहिला अलंकार आपण पाहतोय. पहिला फिगर्स ऑफ स्पीच आहे सिमिली. When two unlike things are compared by using the words as, like or so, the figures of speech is simile. सिमिली म्हणजे उपमा अलंकार. उपमा अलंकारामध्ये निदान एखाद्या बाबतीत तरी साम्य असणाऱ्या दोन भिन्न गोष्टींमध्ये लाईक, ॲज किंवा सो यासारख्या शब्दांचा उपयोग करून तुलना केलेली असते. आता आपण इथे एक एक्झाम्पल पाहूया. तानाजी फॉट लाईक अ लॉयन. या एक्झाम्पल मध्ये तानाजी इज कंपेअर्ड विथ लायन अँड द वर्ड इज युज्ड लाईक. हिअर द वर्ड लाईक इज युज्ड. तानाजी इज कंपेअर्ड विथ लायन अँड फॉर comparison the word like is used, so it is simile. Second example, she was as bright as a star. ती एखाद्या स्टार एवढी ब्राईट होती. इथं सी आणि स्टार या दोन गोष्टींमध्ये कंपॅरिझन करण्यात आलेलं आहे आणि या कंपॅरिझनसाठी ॲजचा वापर करण्यात आलेला आहे. थोडक्यात सिमिलीमध्ये लाईक, ॲज किंवा सो यासारख्या शब्दांचा उपयोग करून दोन व्यक्तीमध्ये, दोन वस्तूमध्ये, दोन गोष्टींमध्ये तुलना करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यावेळेला तो सिमिली म्हणजे उपमा अलंकार असतो. यानंतरचा अलंकार आहे मेटाफर. When two unlike things are compared as if the two things are one and the same things, the figure of speech is metaphor. The comparison is made without using the words as, so or like. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. रूपक अलंकारामध्ये दोन वस्तू जवळजवळ एकसारख्या आहेत किंवा एकच आहेत असं वर्णन केलेलं असतं आणि तुलना करत असताना लाईक, ॲज किंवा सो या शब्दांचा वापर केलेला नसतो. मेटाफरमध्ये ॲज, लाईक, ॲज किंवा सो या शब्दांचा यूज केलेला नसतो. आता काही एक्झाम्पल आपण पाहूया मेटाफरची. रिया इज द स्टार ऑफ आवर क्लास. रिया ही आमच्या क्लासमधली स्टार. आता यामध्ये काय म्हटलंय? रिया इज कंपेअर्ड विथ स्टार. रिया इज द स्टार. उपमेय हे उपमान आहे असं इथं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे रिया म्हणजे स्टार, दोन्ही वस्तू एकच आहेत असं इथं वर्णन केलेलं आहे. मँगो इज द किंग ऑफ फ्रुट्स. मँगो इज द किंग ऑफ फ्रुट्स. मँगो म्हणजेच किंग असं म्हटलेलं आहे.
म्हणजे मँगो आणि किंग या दोन्ही वस्तू एकच आहेत असं वर्णन केलेलं आहे. तानाजी वॉज अ लायन इन द फाईट. आता हे एक्झाम्पल फार महत्वाचं आहे, आपण लक्षात घेऊया. तानाजी वॉज अ लायन इन द फाईट हा मेटाफर आहे. याचं कारण का, तर तानाजी म्हणजेच लॉयन. तानाजी आणि लॉयन एकच आहेत. जो दोन्ही वस्तू दोन्ही गोष्टी ह्या एकसारख्या आहेत असं ते इथं वर्णन केलेलं आहे. परंतु पुढचं एक एक्झाम्पल आपण पाहूया. तानाजी फॉट लाईक अ लॉयन. इथं या एक्झाम्पल मध्ये तानाजीची तुलना लॉयनशी केलेली आहे आणि त्यामध्ये लाईक हा शब्द वापरलेला आहे. लाईक ॲज किंवा सो यासारखे शब्द वापरले असेल तर ती सिमिली असते आणि लाईक ॲज किंवा सो यांचा वापर केलेला नसेल तर मेटाफर असते. मेटाफरमध्ये दोन्ही वस्तू एकच आहेत असा अर्थबोध असतोय आणि सिमिलीमध्ये मात्र दोन वस्तूंमध्ये तुलना करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यामध्ये लाईक ॲज किंवा सोचा वापर केलेला असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. इन पर्सॉनिफिकेशन नॉन लिव्हिंग थिंग्स, ॲनिमल्स, बर्ड्स, प्लांट्स, flowers, etc. are given the human qualities or they are described as human beings. पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. यामध्ये निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, पक्षी, वनस्पती, फुले इत्यादी मानवाप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असं वर्णन केलेलं असल्यास तो चेतन गुणोक्ती म्हणजे पर्सॉनिफिकेशन असतो. एक्झाम्पल आपण पाहूया. स्टार्स डान्स इन द स्काय. या एक्झाम्पल मध्ये स्टार्स डान्सिंगची कृती करतायत म्हणजे मानवाप्रमाणे त्या कृती करत आहेत म्हणून हा पर्सॉनिफिकेशन आहे. द ॲपल ट्री सेड. आपणाला माहिती आहे की ॲपल ट्री बोलत नसतं, परंतु इथं ॲपल ट्रीनं मानवाप्रमाणे कृती केलेली आहे. मानवाप्रमाणे तो वागतोय म्हणजे ॲपल ट्री सेड म्हणायची किंवा बोलण्याची तो कृती करतोय आणि म्हणून हा पर्सॉनिफिकेशन आहे. यानंतर ॲपोस्ट्रोफी. व्हेन अ स्पीकर डायरेक्टली ॲड्रेसेस to the dead objects, plants, animals, birds, absent persons or God, it is use of apostrophe. एखाद्या निर्जीव वस्तूला, प्रत्यक्ष समोर नसलेल्या वस्तूला किंवा मृत व्यक्तीला, वनस्पतींना, मानवेतर प्राण्यांना किंवा पक्ष्यांना किंवा देवाला उद्देशून जर वाक्य बोललेलं असेल तर ॲपोस्ट्रोफी अलंकार असतो. एक्झाम्पल. ओ मून गिव्ह मी मूनलाईट. आपणाला माहित आहे की मून प्रत्यक्षात इथं जवळ नाहीये. मून आणि आपल्यामध्ये खूप अंतर आहे. परंतु कवितेच्या ओळीमध्ये कवी मूनला उद्देशून बोलतोय म्हणजे प्रत्यक्ष समोर नसलेल्या वस्तूला, निर्जीव वस्तूला उद्देशून हे वाक्य बोललेले गेले आहे आणि म्हणून ॲपोस्ट्रोफी आहे. ओ गॉड. परमेश्वराला, देवाला उद्देशून हे वाक्य बोललेलं आहे म्हणून ॲपोस्ट्रोफी. ओ हेवन. स्वर्गाला उद्देशून म्हणजे प्रत्यक्ष समोर नसलेल्या वस्तूला उद्देशून, निर्जीव वस्तूला उद्देशून हे वाक्य बोललेलं आहे आणि म्हणून हा ॲपोस्ट्रोफी आहे.